गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझ्या आता नाही त्रिलोकी। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझ्या पाता नाही त्रिलोकी। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा दर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा अगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा आता नाही त्रिलोकी। गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची। गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाता नाही त्रिलोकी। गुरु हा साधकासी साय, गुरु हा भक्त लागी माय, गुरु हा कामधेनु गाय भक्त घरी दुभातसे। गुरु हा साधकासी साय, गुरु हा भक्त लागी माया, गुरु हा कामधेनु गाया भक्त घरी दुभतसे। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाता नाही त्रिलोकी। गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी। गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाता नाही त्रिलोकी। गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे। गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी। आया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला मासी,
बाप रकुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला मासी बाप रकुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव दुजा पाहत नाही त्रिलोकी गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव दुजा पाहत नाही त्रिलोकी कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदना जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपत्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंदूरवदन देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसि नाशयति विघ्नं या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सामपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्द माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं या नामी पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचे असो या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो या पादे फणिकाली या स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम वरदाग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरण वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि
श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पाठीच्या प्रहरी। राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला। गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल। गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, प्रभो राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायण, वेद पारायण, सत्यनारायण, लक्ष्मी नारायण. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. श्रीमद नारायण भगवत नारायण. ओम नमो नारायण. विष्णु नारायण, राम नारायण, कृष्ण नारायण, हरि नारायण, विठ्ठल नारायण, पांडुरंग नारायण. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं
वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय 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 राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग ओवी 100 ते 125। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी ध्वज। येने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात। एके चिठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला। हे असो विश्व झाला अंगेची ना अंगेची तो। एके चिठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला। हे असो विश्व झाला अंगेची तो। जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही। परिफळापेक्षा काही संचारेना आणि हे कर्म मी करीना अथवा आदरिले सिद्धीने येईना। येणे संकल्पे ही जयाचे मना विटाळेना। ज्ञान अग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे। तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू। जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू कोवोनी असे। जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरे न मनेची धनुर्धरा आरोगिता। कैशी अधिक अधिक आवडी घेत महासुखाची गोडी। सांडोनी आशा कुरोंडी अंभावेसी मनोनी अवसरे जे जे पावे की तेने चित्तो सुखावे।
आपुले आणि परावे दोन्ही नाही, तो दिटी जे पाहे ते आपणची होवोनी जाये, ऐके ते आहे तोची झाला, चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो, हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचोनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधित याते, हा मत्सर जे तो उपजे ते तुले नुरेची दया दुजे, तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी, मनोनी सर्मा परी मुक्तुम, तो सकर्मची कर्म रहितुम, सगुण परिगुणातीतुम येत भ्रांती नाही, तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे, आता परब्रह्माचे नी कसे तो काळू भला, ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी ती लया जाती निशेखे तयाच्याची ठाई, ओ काळीची आबरी जैसी उर्मी विना काशी, हरपती आपेसी उदिली साती, तैशी विधी विधाने विहिते जरी आचर्य तो समजते, तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गांग, हे हवन मी होता काही यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता मनवूनिया, जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखत से अविनाश भावे आत्मबुद्धी, मनवोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते निष्कर्म्य धनुर्धराम, आता विवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जिही आणले युगाग्नीचे, जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्या हुतासी हवन केले, तिही योगा अग्नि की यजी जय, तो दैव यज्ञ मनी जय, जेने आत्म सुख कामी जे पंडू कुमराम, दैवास्तवा देहाचे पालन ऐसा निश्चय परिपूर्ण, जो चिंती ना देह भरण तो महायोगी दान दैव योगे, आता अवधारी सांगेन अनेक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तयाती यज्ञाची यज्ञोदक उपाशी जय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 32वा, अध्याय 31वा आणि भाग 5वा। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 31वा, 31व्या अध्यायाचा भाग 5वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः,
श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। उदो मनोनी भद्रकाळी घेवो न्याली भूतावळी हाती मांसाच्या वडवाळी रुधिरांजुळी प्राशिती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनस वे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर खंडातील 31व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 6व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात आशुक वाटिकेमध्ये हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्यासाठी आलेला इंद्रजित हनुमंतरायाच्या मारापुढे टिकला नाही आणि हनुमंतरायाच्या मारापुढे न टिकता स्वतःचा मार वाचवण्यासाठी त्या अशोक वनामध्ये जे गुप्त भुयार होतं त्या भुयारामध्ये पळून जाऊन दडून लपून बसला। इंद्रजिताबरोबर रणांगण करण्यासाठी गेलेलं जे सैन्य होतं त्या सैन्यामध्ये अतिरथी महारथी जी निशाचर मंडळी होती त्या निशाचर मंडळीचा हनुमंतरायांनी आणि हनुमंतरायाच्या शेपटीने दोघांनी मिळून नाश करायला सुरुवात केली। तिथं राक्षसांची मोठीच्या मोठी प्रेत पडू लागली, रक्ताची नदी वाहू लागली। वीरांच्या हातातली शस्त्र धनुष्य बाण तोमर खड्ग भाले बर्ची ढाल तलवारी सगळे त्या रक्ताच्या नदीमध्ये वाहू लागले। मोठमोठी प्रेतही वाहू लागली। हाडा मांसाचा रक्ताचा चिखल झाला गेला आणि यासाठीच हनुमंतरायाच्या शेपटीनं शंकिनी डंकिनी यक्षिणी भद्रकाळी आणि त्यांची सैन्या म्हणजे भूतावळी ही अष्टकोटी भूतावळ जी आहेत त्या सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं आणि म्हणून उद करत भद्रकाळी सगळी भूतावळी घेऊन अशोक वाटिकेच्या ठिकाणी रणांगणावर जिथं रक्ताची नदी वाहत आहे तिथं आलेले आहेत आणि मांस भक्षण करू लागलेले आहेत। ती भूतावळी शंकिनी डंकिनी यक्षिणी रक्त प्राशन करू लागलेले आहेत। यक्षिणी बहु काळाच्या वृत्ती लाखोली काळी जे घेऊन याती शंकिनी डंकिनी वाणे देती मग बक्षिती स्वानंदे। यक्षिणी काय करू लागलेले आहेत तर जे असणार मेलेला निशाचर आहे त्याच काळीज काढून घेऊ लागलेले आहेत। शंकिनी डंकिनी ते वाटू लागलेले आहेत, वान देऊ लागलेले आहेत आणि मग स्वतः मांस भक्षण करू लागलेले आहेत। आनंदे नाचे छत्रपाळ
सिरे चौंडके वाहे वेताळ भूते मिळून या सकळ रण गोंधळ नाचती. आणि मग तिथं क्षेत्रपाळ आलेले, अष्टवेताळ आलेले, त्यांची सैना म्हणजे अष्टकोटी भूतावळ आलेली आहेत. आणि रणांगणामध्ये सगळ्यांनी तिथं मांसावर रक्तावर ताव मारायला सुरू केलेली आहे. आणि तृप्त होऊन आनंदानं रणगोंधळ घालत नाचू लागलेली आहेत. बहुत दिवसाची धरणे हनुमंते दिदले पारणे अवघी घाली ती लोटांगणे विजी होणे रणरंगी. बऱ्याच दिवसापासून म्हणले अशी मेजवानी मिळालेली नव्हती. बऱ्याच दिवसापासून एक मनामध्ये इच्छा होती. ती इच्छा आज पारणं फेडण्याची संधी हनुमंतरायाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून अवघे सगळेजण हनुमंतरायाच्या चरणावर लोटांगण घालू लागले आणि हनुमंतरायाला आशीर्वाद देतात. हनुमंता तू रणांगणामध्ये सर्वत्र सदा विजयी होशील. पिक पिकले रण चत्वरी राक्षस दातांच्या राशी थोरी भूते मोविती कुडवेवरी कौल करी हनुमंत. आणि त्या रणांगणामध्ये त्या राक्षसांच्या दात सगळे पडलेले होते. हनुमंतरायांनी या सगळ्यांना आमंत्रण दिल्यामुळं तिथं भरपूर हाडामांसाचं रक्ताचं पीक आलेलं होतं. आणि ते पीक देणगी रूपात हनुमंतरायांनी या शंकेनी डंकेनी भद्रकाळी अष्टवेताळ अष्टकोटी भूतावळ यांना देणगी म्हणून दिलेलं होतं. देव ब्राह्मण भैरवासी बलुते देता वेताळासी खळेदान ते भूतासी महाकाळीसी राजभाग. आणि जी भद्रकाळी होती तिला महान भाग म्हणजे राजभाग दिला जात होता. देव ब्राह्मण भैरव होते. त्या भैरवांना हनुमंतरायांना हे जे निशाचर होते मारलेले या हनुमंतरायांनी या सगळ्यांना बलुते म्हणून एक वाटा म्हणून एक हिस्सा म्हणून वेताळांना दिलेला आहे. आणि खळ्याचं फळ मात्र ते दान असेल ते भूतांना दिलेलं आहे. खळे मात्रे मार कोशी मेसोकोतीचे घरचे दासी वेसी पेंडी ते सटवाईसी पाळभारी आसी काळी काळ. आणि मार्को मेस्को जी मार्कोच्या घरची दाशे म्हणले त्यांना खळ मात्र आणि जी पाचुंद्याची जी पेंडी असते ती सटवायला दिलेले म्हणले. अग्रिम पिकाची विपत्ती विभागली स्वये मारुती पश्चिम धान्याची महाख्याती श्री रघुपती विभागील. आता जो अगोदरचा असणारा म्हणले नाश्ता आहे म्हणले. नाश्ता म्हणजे ज्याला आपण म्हणतो पहिलं पीक आलेलं आहे, सुरुवातीचं पीक आहे, त्या असणाऱ्या पिकाची जी वाढ झालेली आहे म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे विभागून तो विभाग दिलेला आहे, तो हिस्सा ज्याची त्याला मिळालेला आहे. ही पहिली असणारी पिकाची कापणी म्हणजे राक्षसांचं निर्दळन करून या मांस रक्त मेद यांचं भोजन या भूतावळींना देण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. पण ज्यावेळेस रामराय लंकेमध्ये येतील
राजा रावणाबरोबर युद्ध करतील त्यावेळेस सगळ्यांना आयती मेजवानी मिळणार आहे म्हणले आणि तो मेजवानीचा वाटा रामरायाच्या हातून प्रत्येकाला वाटप होईल. कुळवेदात मेवी जेती ऐसी हनुमंते केली ख्याती हर्षानंदे कपी गर्जती सोये उपरमती आल्हादे. काय सांगावं हनुमंतरायांनी अशोक वाटिकेच्या ठिकाणी राक्षसांचं निर्दालन करत असताना महान कीर्ती केली. ही कथा ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादा वाचत असताना वानरांनी ऐकली. सर्व वानर मंडळींना सुख समाधान आल्हाद आणि आनंद झाला. बजरंग भली की जय, श्रीराम भक्त हनुमान की जय, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान अशी गर्जना वानरवीर करू लागले. अमुता हनुमंता तुर्बळी रणी राक्षसा केली रांगोळी वानरी पिटोनी अटाळी सुकस मेळी नाचती. आमचा हनुमंत म्हणले तो हनुमान अतिशय आतुरबळे राक्षसाबरोबर रणयुद्ध केलं आणि त्यांची रांगोळी करून टाकली. अशी वानर आनंदानं नाचू लागली. एकमेकाच्या हातामध्ये टाळीवर टाळी देऊ लागली. सुग्रीव राजा तये वेळी अनोनिया द्रव्यांजुळी हनुमंतावरी ओवाळी हृदय कमळी आलिंगी. एवढ्यामध्ये सुग्रीव राजानं काय केलेलं आहे, आपली वंजळ भरून पैसे आणलेले आहेत आणि हनुमंतरायावरून ओवाळून टाकलेले आहेत. हनुमंतरायाला आपल्या जवळ घेतलेले आहे, हृदयाशी धरलेले आहे राजा सुग्रीवानं आणि कडकडून मिठी हनुमंतरायाला मारलेली आहे. हनुमंतरायाने राजा सुग्रीव यांचं आलिंगन घडलेलं आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे तू विसावा कपिकुळाशी सुखी केले श्रीरामासी वांचविले वानराशी यश आमाशी तुझेनी. सुग्रीव राजा भक्त सखया हनुमंतरायाची स्तुती करू लागलेली आहे. तू कपिकुळाला विश्रांती देणारा विसावा आहेस, श्रीरामांना सुखी करणारा श्रीराम भक्त आहेस, वानरांना जीवदान देणारा वाचवणारा आणि त्यामुळे आम्हाला यश प्राप्त करून देणारा असा यश प्रतापी कीर्तिवंत हनुमंता तू आहेस. स्फुरण आले अंगदासी खांदी घेऊन हनुमंतासी हरिके नाचता चौपाशी कळी काळाशी विटावी. अंगदाला तर एवढा आनंद झाला आणि युवराज अंगदानं हनुमंतरायांना खांद्यावर घेतलं. आनंदानं अंगद उसळ्या घेऊ लागले, नाचू लागले. कळीकाळाला सुद्धा हनुमंतराया वाकुल्या जाऊ लागले. धरिल्या हनुमंताचे चरण कळीकाळ बापुडे ते कोण करुणी हनुमंताचे स्फुरण मरणा मारीन मी आता. युवराज अंगदाला एवढा आनंद झालेला आहे. हनुमंतरायासारखे सद्गुरु मार्गदर्शक आपल्या नावेचे नावाडी जर असतील तर आईलं तीराहून पहिलं तीराला जायचं काहीच अवघड नाही हे अंगदाच्या लक्षात आलेले. काळ घातला बांधवडी काम घातला तोडरी अशी जी हनुमंतरायाची अवस्था आहे म्हणले
जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. त्या काळाची भीती हनुमंतरायासारखे तारक सद्गुरु आमच्या जवळ असतील तर आम्हाला घाबरायची कारण नाही. अंगद म्हणतात कळीकाळाला सुद्धा बापूड समजून हनुमंतरायाला अंगा खांद्यावर घेऊन नाचताना अंगद वाकडं धावू लागलेले. आणि अंगद महाराज म्हणतात जरी कळीकाळ जरी आला तर त्या कळीकाळावर कास घालण्याची बळकट तयारी आमची आहे. म्हणजे त्या मरणाला सुद्धा मारण्याची ताकद आमची आहे. एवढं आमच्या हनुमंतरायाकडून घेण्यासारखं आहे. हनुमंतरायाची कीर्ती, हनुमंतरायाचा यश प्रताप, हनुमंतरायाच्या यशाची यशोगाथा वाचली, ऐकली, सांगितली तर एवढं स्फुरण येतं. आणि मग भक्ताची काय अवस्था होते. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. मी आता अमर झालेलो आहे. मरण कधीच मरून गेलेले, जिवंतपणे उघड्या डोळ्यांनी मरणाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. आणि ते मरण आता संपून गेलेलं आहे. आता आम्ही अमर झालेलो आहोत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. या मृत्यूलोकावर आम्ही जन्माला आलो. जे स्वर्गीचे देव सुद्धा इच्छा करतात की मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म व्हावा. आणि मृत्यूलोकामध्ये अवताराला आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक झालं हे आमचं भाग्य आहे. आणि त्यामुळं आम्ही मरणाला, कोणत्याही कारणाला अजिबात घाबरणारे नाही आहोत असं अंगद महाराज म्हणतात. हनुमंताचे अगाध चरित्र ऐकोनी या ब्रह्मा लिखित. श्रीराम होवनी समस्त अलिंगित हनुमंत. हनुमंतरायाचं चरित्र, त्याची लीला आघाद आहे. हे ब्रह्मपत्रातून रामरायांनी लक्ष्मणाच्या मुखातून ऐकलं. श्रीरामांना आनंद झाला. हनुमंतरायाबद्दल नवल वाटू लागलं. रामराया उठले, हनुमंतरायाला जवळ बोलावलं, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिला. परमामृते अभिषिंचन नेत्रद्वारा रघुनंदन. हनुमंतासी करी आपण स्वर्गी सुरगन विस्मित. भगवान परमात्म्याने परम अमृताचा वर्षाव हनुमंतावर केला. भगवंताला आनंद झाला आणि भगवंताच्या कमल नयनातून आनंद अश्रू वाहू लागले. आणि त्या आनंद अश्रूलाच परम अमृताचं स्वरूप प्राप्त झालं. आणि त्याच रामरायाच्या नेत्रातून निघालेल्या परम अमृतानं हनुमंतरायांना स्नान घालण्याचं काम रामरायांनी केलं. हनुमंतराया त्या परम अमृतामध्ये ओले चिंब झाले, नाहून निघाले. स्वर्गामध्ये जे युद्ध पाहायला आकाशामध्ये विमानामध्ये देवांची दाटी झालेली होती, ते सुरगण हे देवभक्ताचं प्रेम पाहून नवल करू लागले. कृपा करील रघुनंदन हनुमंताची भाग्य गहन. सोमुखी वाणी त्रिनयन बेरी निशाण लावणी. हनुमंतरायावर रामरायाची किती कृपा आहे, काय आशीर्वाद आहे, हनुमंताचं किती भाग्य मोठं आहे.
याचं वर्णन स्वतः शंकर महादेव करू लागले. मंगलवाद्ये कैलासाच्या ठिकाणी वाजू लागली. आलिंगिता हनुमंता राम विसरे श्रीरामता, कपी विसरे वानरता एकात्मता आल्हाद. रामरायांनी कपिराज हनुमंतरायाला आलिंगन दिलं आणि आपण एक विष्णू भगवंताचा अवतार आहे, दाशरथी श्रीराम आहे, मी महान आहे, मी देव आहे हे विसरून गेले. आणि हनुमंतराया सुद्धा आपलं वानरपण विसरून गेला. एकात्मता घडली आणि दोघांनाही आनंद झाला. सांडोनिया मितुपन देवभक्ता आलिंगन, खुटला बोल तुटले मौन सुख संपन्न श्रीरामे. रामरायांनी हनुमंतरायाला कडखडून मिठी मारली. दोघांचं आलिंगन घडलं आणि मितुपणाचा भावच राहिला नाही, द्वंद्व राहिलं नाही, द्वैत राहिलं नाही. देवभक्ताला आलिंगन पडलं, बोलणं खुंटलं गेलं, मौन तुटलं गेलं आणि दोघेही सुखी समाधानी आनंदी झाले. निबिडानी नित्य निघोट सुख कोंदले घनदाट, नाही आधी मध्य शेवट न चले वाट वेदवाद. ज्याला घनदाट म्हणतात, निबिड म्हणजे दाटी दाटीनं भरगच्च असं भरलेलं, ज्याला सोली व सुख म्हणतात, ज्याला दृढ विश्वास म्हणतात, ज्याला परमानंद म्हणतात, तो परमानंद तिथं कोणला गेला. तिथं आधी मध्य आणि अंत ही त्रिपुटीच शिल्लक राहिली नाही म्हणतात. वेदवादाला सुद्धा याचं वर्णन करणं शक्य झालं नाही. न चले वाट वेदवादा, वेदांना सुद्धा त्याचा अर्थ, त्याचं रहस्य कळणं अवघड झालं. जेते मौनावल्या श्रुती, इति पावला मारुती. सार्थक हनुमंताची भक्ती, पावन कीर्ती तिही लोकी. अहो जिथं वेद सुद्धा थोटावले, श्रुती मौनावल्या, वेदांना नेती नेती म्हणावं लागलं, एवढ्या मोठ्या अवस्थेला हनुमंतराया पोहोचले. हनुमंतरायाची भक्ती सार्थक ठरली. हनुमंतराया पवित्र पावन झाले आणि हनुमंतरायाची ही पावन कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरली गेली. स्वये सुखावी रघुनंदन, ऐशे हनुमंताचे भजन, पाय लागे ब्रह्मज्ञान, एका जनार्दन उपदेश. अहो रामरायाला आनंद व्हावा अशी भक्ती भक्तानं करावी, देवाला आनंद व्हावा अशी भक्ती साधकानं करावी. आणि हनुमंतरायाची भक्ती पाहून परब्रह्म परमात्मा चैतन्याचा पुतळा भगवान श्रीरामांना परमानंद झाला, सुख झालं. असं हनुमंताचं भक्तिभावयुक्त भजन आहे म्हणले. त्या हनुमंताच्या पायाला सुद्धा ब्रह्मज्ञान येऊन पाया पडतं. हनुमंतासारख्या भक्ताच्या पायाजवळ ते ब्रह्मज्ञान दास होऊन राहतं. आणि हा सगळा असणारा जनार्दन माऊलींचा उपदेश मला मिळालेला आहे, त्यांचा अनुग्रह मला प्राप्त झालेला आहे. हे माझं एकनाथाचं किती भाग्य आहे. असं सांगत असताना नाथराया म्हणतात, माझे सद्गुरु, माझे श्री गुरु जनार्दन स्वामी आहेत. त्यांच्या कृपेनच मी हे अख्खं रामायण तुम्हाला सांगू शकलो, लिहू शकलो. या रामायणाचा गोड घास माझ्या सद्गुरूंनी माझ्या मुखात घातला.
त्यांच्या कृपेच्या प्रसादाचं हे एक द्योतक आहे. नित्य श्रीराम स्मरण, नित्य श्रीराम नाम भजन, टीका जनार्दना शरण, ब्रह्मज्ञान हरिभजनी. हरिभजनासारखं दुसरं ब्रह्मज्ञान कोणतंही नाही. हरिभजन, हरिनाम संकीर्तन हेच सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञान आहे. हेच सर्वश्रेष्ठ भक्तीचं हरिभजन आहे. दररोज नित्य नित्य श्रीरामाचं नामस्मरण करणं, नित्य श्रीराम नामाचं भजन करणं, भगवंताला हाका मारणं, आळवणं, साद घालणं, भगवंताचं नामचिंतन करणं, भगवंताचा ध्यास घेणं, याच्या सारखी दुसरी भक्ती कोणती आहे? आणि एकनाथ महाराज म्हणतात, मला हे नित्य नित्य माझ्या गुरु कृपा प्रसादानं मला घडतं. माझ्या हातून भगवंताची सेवा माझे गुरुवर्य सद्गुरु आणि भगवान परमात्मा करून घेतो. त्या सद्गुरूंना, जनार्दन स्वामींना हा रामायण करता एकनाथ शरण आहे असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे कार्तिकायां ब्रह्मलिखित इंद्रजितापमान हनुमंत पराक्रम वर्णन नाम एक त्रिशंतितमोऽध्याय गूढः. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणाधीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती, सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणाधीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशम. सकळ देवादि देवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्र करा, क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना, मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती. वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्ण. तुकाला लोटांगणी वजठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे शिवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा
संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल